नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलवरती. आणि बघा, आता आपली फिरिस्ती शेळी आहे आणि आत्ताच फिरायला सोडली. बघा, आपण 2 टायमामध्ये शेळ्या सोडतो. सकाळी 8 वाजता सोडतो 12 वाजेपर्यंत, 12 ते 1, 3 परत घरी घेऊन जातो आणि 3 ते 6 आता परत आपण शेतामध्ये शेळ्या चरायला सोडल्यात. बघा, आणि बघा, खूप असं भयानक जंगल आहे आणि त्या जंगलामध्ये आपल्या शेळ्या चरायला सोडल्यात. आता बघा, मस्त चरतात सगळ्या. चला पुढे, इकडून पुढे गेल्यात त्या मागे फिरावं लागतील. खूप अडचणीचं जंगल आहे. वन्य प्राण्यांची पण खूप भीती आहे बरं का, त्याच्यामुळं शेळ्या जरा सांभाळून चाराव्या लागतात. कारण जंगल भाग एरिया आहे. शेळ्या दिसायच्या बंद झाल्यात. बघा, आत्ताच सोडल्यात. खूप मस्त चरायला लागल्यात सगळ्या. बघा ना, किती जंगल आहे आमच्याकडे ना. वाघ, रानडुकरे, तर हे प्राणी खूप आहेत बरं का. तुमच्याकडं आहे का हे प्राणी? असेल नसेल तर कमेंट करून सांगा. त्याच्यामुळे मला आहे ना खूप सावधगिरीने शेळ्या चाराव्या लागतं बरं का शेतामध्ये सोडल्यावरती. 1, 2, 3 वेळा असं झाला आहे प्रकार. माझ्या शेळ्या आहे ना वाघाने पकडल्या बरं का. शेळ्या पकडल्या 1, 2, 3 वेळा माझ्या वाघाने. 2 शेळ्या मी त्याच्या तावडीतून सोडवल्या. एकीचा जागेवरच मृत्यू झाला आणि एक वाचली बरं का. एक वाचली, एकीचा मृत्यू झाला आणि एक तो डायरेक्ट उसातच घेऊन गेला. तो काय मला सोडवता नाही आली, सापडलीच नाही मला ती. त्याने आतमध्ये उसात नेल्यामुळं सापडलीच नाही बरं का. त्याच्यामुळे जे बांधव आपले शेळीपालन करत आहे त्यांनी जर त्यांच्या बाजूला असं आजूबाजूला जंगल असेल तर त्यांनी चांगलं सावधानपूर्वक शेळ्या सांभाळाव्यात, नाहीतर मग असे नुकसान होते. बघा, माझी जवळजवळ तुम्हाला सांगतो, पहिली एक शेळी पकडली ती 10-15 हजाराची शेळी होती. वाघाने ती उसात ओढून नेली. ती माझी 10-15 हजार रुपये नुकसान झाली. त्याच्यानंतर परत अशाच मी घेऊन गेलो ह्या इकडच्या वरच्या बाजूला. तिथे एक शेळी माझी पकडली, उसाच्या बाहेर येऊन पकडली. बघा, बाहेर शेळी परत सरत होती पटांगणाला आणि थोडा पाऊस येत होता म्हणून मी आपलं एक कागद अंगावर घेऊन उभा राहिलो होतो. बसलो पण नव्हतो, उभाच होतो. अरे ये पुढे. आणि अचानक याच्यातून निघाला तो ऊसातून आणि असा बाहेर पार पटांगणाला आला आणि शेळी पकडली त्याने. शेळी पकडल्यावर मला दिसल्यावर मी पळालो कातून, जोरात पळालो चप्पल काढून. तर मला पळत जावंच तर त्यांनी शेळी चांगली एक 50 फूट आतमध्ये गवत होतं डोक्या इतकं, त्या गवतात ओढीत नेली. पण माझ्या हातात कोराड होती. कोराड असल्यामुळं मी पळालो, घाबरलो नाही. आणि पळाल्यावर मी त्याला एक ठोका मारला. त्याला असा दांड्याचा ठोका बसला माझ्या कोराडीचा. दांडा लागल्यावर त्यांनी शेळी सोडली आणि पळून गेला. पळून गेल्यावर मग मी शेळी उचलून बाहेर आणली. उचलून बाहेर आणल्यामुळं तिचं ना, तिच्या नरड्याला खूप डास झाले. खूप म्हणजे या बाजूनी 2 डास आणि ह्या बाजूनी 2 डास, असे 4 डास झाले. आणि त्याने असं नरड धरून खसाखस हिसकल्यामुळे ना रक्ताचा असा पाटच वाहत होता. रक्ताचा ना असा पाट लागला होता खाली. आता तो मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्याचा फोटो तुम्हाला नक्कीच आपल्या याच्यावरती पाहायला मिळेल, थंबनेलवरती. तर असा रक्ताचा पाट चालला होता बघा मित्रांनो. आणि थोड्याच वेळात तिने मान टाकली, कारण इतकं रक्त भयानक गेलं, इतकं रक्त बाहेर गेलं. दात आरपार घुसले तिचे नरड्यामध्ये आणि इतकं रक्त गेलं की शेळीला आहे ना थोड्याच वेळामध्ये शेळी बेशुद्ध झाली. मान टाकली तिने. मान टाकल्यावर मग तसंच आपण ट्रॅक्टर बोलावला आपला घरचा आणि ट्रॅक्टरमध्ये टाकून घरी नेली. ट्रॅक्टरमध्ये घरी टाकून नेली. डॉक्टरला बोलावलं. डॉक्टर बोलला आता हिला खूप जखम खोलवरती झालेली आहे, हिची गॅरंटी कमी आहे.
गॅरंटी कमी आहे म्हटलं. ही शेळी काय वाचू शकत नाही. 2-4 दिवस 4-5 दिवस ट्रीटमेंट केलं तिच्यावरती, नंतर मग ती 1-2 दिवसांनी नरडं असं इतकं सुजलं, जाम सुजलं की दोन्ही बाजूनी नरडं असं जाम सुजलं तिचं. कारण वाघाचे दात आहे ना खूप विषारी असतात. आणि तो म्हटला वाचणार नाही असं म्हणलं आता जाऊ दे, आता काय खरं नाही. ते म्हटले तिची जखम बरी होत नाही, त्याच्यामध्ये पॉयझन होतो, कालांतराने शेळी मरण पावते. तर बघा काय झालं, बऱ्याच दिवस तिची नंतर मग ती जाऊ द्या, मग आम्ही काय केलं, घरीच उपचार चालू केला. डॉक्टरकडून ती औषधं वगैरे इंजेक्शन लिहून घेतले आणि ते इंजेक्शन आम्ही आणि औषध घरीच उपचार चालू केला. आणि एक 15-20 दिवस महिनाभर आम्ही तिच्यावरती उपचार चालू ठेवला. आणि तिचं भाग्य थोर आणि आमचं नशीब थोर. बघा तिला जीवदान मिळालं आणि ती जिवंत झाली, म्हणजे ती चांगली झाली ना. आज ती शेळी त्यावेळेस वाघाने पकडली त्यावेळेस 1-1.5 महिन्याची गामीण असेल. आता ती शेळी बघा व्यायला झालेली आहे आणि आता ती शेळी तुम्हाला मी समोर दाखवत आहे. तर ती म्हण आहे ना, देवाची करणी नारळात पाणी, देव तारी त्याला कोण मारी, ह्या म्हणीच्या उक्तीप्रमाणे आज माझी शेळी माझ्या समोर डोळ्यासमोर आहे बघा. आणि बघा तिला 2-2 पिल्ले होतात. आता ती व्यायला झालेली आहे. हे पहा ही शेळी आहे आणि 1 नंबर क्वालिटीची शेळी आहे माझी. ही डोकळी शेळी आहे आणि खूप सुंदर अशी शेळी आहे बघा. 2-2 पिल्ले होतात तिचे. 10-10 हजारला पिल्ले मी 4 महिन्याचे विकतो तिचे. 1 नंबर पिल्ले होतात ही शेळी बघा. आणि तिच्या मानेवरती तुम्हाला मी जखमा पण दाखवतो. तुम्ही म्हणसा ना यार खरंच. तर त्यावेळेस आपण यूट्यूबला व्हिडिओ पण टाकला होता, शॉर्ट व्हिडिओ. तर बघू शकता तिच्या मानेला जखम आहे, पण ती आता दाखवत नाही, इकडून तिकडं पळती. मी धरून दाखवतो. थांब ग बाई, थांब. हे बघा इथं ही जखम आहे, इथं गोळी आलेली आहे. तर अशा नरड्यावरती खूप जखमा झाल्या. आणि आता बघा ती व्यायला झाली. कासबीस कशी केली बघा तिने, पाहू शकता कशी कास केलेली आहे. 2 पिल्ले असे जबरदस्त होतात तिला, पण तिचं नशीब थोर. एवढ्या 2 दिवसात ती खाली होणार आहे. तिच्या पिल्ल्यांचा शॉर्ट थोडी मी बनवणार आहे. तर 1 ना अर्ध तिला तर जीवदान मिळालं, पण तिच्या पोटातील काय 2-3 काय बच्चे असतील, पिल्ले असतील, त्यांनासुद्धा जीवदान मिळालेलं आहे. तर बघा आमच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे आणि बिचारीचं नशीब थोर वाचलेले आहे. तिचं खायपियाचं दिवस म्हणून ती आज आमच्या शेळ्यांमध्ये, माझ्या शेळ्याच्या खांडामध्ये आहे बघा. तर खूप जण मला बोलले की शेळी विकून टाका, वाघाने धरलेली शेळी ठेवू नका, तिचा काहीच उपयोग नसतो. बघून घ्या, त्या शेळीवरतीच कॅमेरा धरतो मी. म्हटले वाघाने धरलेली शेळी जगत नसते आणि नंतर तिचं भे वाटतं, म्हणजे पिसाळायचं वगैरेचं भे वाटतं, कुत्र्यासारखं, त्याची लस खूप बेकार असते, असं तसं खूप सांगितलं आम्हाला. पण एका खाटकाला दाखवली, एका व्यापाऱ्याला दाखवली, तो म्हणला 500 रुपयाला नेतो मी. म्हणलं बाबा तुला 500 रुपयाला दिवस तर माझी जागेवरती मेली तरी चालेल, पण मी काय तुला 500 रुपयाला देऊ शकत नाही. आणि मी ती शेळी विकली नाही आणि ती शेळी मी ठेवली. तर आज बघा ती शेळी खूप मस्त आहे, छान आहे. तर असो व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की कमेंट करून सांगायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि असेच आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि खूप खूप धन्यवाद. कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला आहे आणि मनापासून सर्वांचं अभिनंदन व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बाळूमामा, जय खंडेराया. मल्हार मार्तंडाच्या खूप आशीर्वादाने खूप सगळं व्यवस्थित चालू आहे. तर खूप खूप धन्यवाद.